आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या 432व्या पालखी सोहळ्याचे अमरावती शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तपोवन गेट ते विद्यापीठ चौक परिसरात शोध प्रतिष्ठानाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. टाळ, मृदंग, विनेचा नाद आणि जय रुक्मिणी माताच्या जय घोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. यावेळी शोध प्रतिष्ठानाचे अध्यक्ष यश खोडके यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले आणि माता रुक्मिणीचा कृपा आशीर्वाद प्राप्त केला. तसेच राज्यातील बळीराजा सुखावा आणि सर्वत्र चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना त्यांनी श्रीच्या चरणी केली. यावेळी बोलताना यश खोडके यांनी माता रुक्मिणी पालखी यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असल्याचेही सांगितले. 4 शतकाहून अधिक कालखंड सुरू असलेली ही परंपरा वारकऱ्यांना भक्ती, श्रद्धा आणि संस्काराची प्रेरणा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. पालखी स्वागतावेळी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि आतिषबाजी करून वारकऱ्यांचे स्वागतही करण्यात आले. विशेष म्हणजे यश खोडके यांनी पालखी खांद्यावर घेत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करत भक्तिभाव व्यक्त केला. या सोहळ्यात शोध प्रतिष्ठानाचे पदाधिकारी, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती आणि श्रद्धेच्या या उत्साहाने अमरावती नगरी आध्यात्मिक वातावरण न्हाऊन निघाली. अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा उमेश 24 चॅनल.